मोना ती पोरग केव्हाची हाक मारतय काय ते एवढं मोबाईल मध्ये बापू सॉरी हा. वांगे तुमच्यासाठी चॉकलेट. मोना तुझ्यासाठी पण आणले. ए एवढं काय डोकं खुपसून बसले फोन मध्ये. अहो थांबा सांगते. माझ्याकडे ना तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? मोना अगं काय तुझे फॅन घरी येणार आहेत का फोटो काढायला? त्याची नोंदणी चालू आहे का काय? नाही हो विनू बाबा, मला लॉटरी लागली आहे असं समजा. हो हो हो, एवढी गडबड कशाला करताय? सांगते ना मी. बाई मी 5 मिनिटात आल्या. अगं दिव्यामा जर राणीला काय झाले तुला शोधावं लागेल बर का. बघ कशी पळत पळत गेली. राव काहीतरी अजब दिसते. थांबा मी बघतो. मोना ए तू ओटीपी सांगितलं होतं का कोणाला? हो अहो रजिस्ट्रेशन साठी हवा होता ना. तुम्हाला सांगते एवढं स्वस्तात घर मिळतं म्हटलं गडबड असेल ना लोकांची, पण मी पटकन उरकून टाकलं. एवढं मोठं घर, समोर 4 व्हीलर. मोना अगं 2 लाख काढून घेतले तुझ्या अकाउंट मध्ये त्यांनी, ते पण तुझ्या मर्जीनं. अहो 2 लाख नाही 1 लाख. मोना अगं तुझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय का ग? अगं तुला फसवलंय त्यांनी. मोना अगं तुझ्या घराच्या नावाखाली सगळे पैसे काढून घेतले तुझ्याकडनं. अहो काही काय बोलताय तुम्ही? तो बँकेचा माणूस होता. बँकेचा माणूस होता? बँकेचा? अगं मोना बँकेचा माणूस असा नाही कुणाला ओटीपी पाठवत. तुझ्या अकाउंट मध्ये टाकलेले सगळे पैसे काढून घेतलेत बघ. सकाळी 1 लाख आणि आता 1 लाख. एकदा कानावर तरी घालायचं माझ्या. अगं अहो ते घर देतो म्हणाले ना म्हणून. हा म्हणून तू त्यांना सगळी माहिती सांगितलीस हो ना? दिदीला आणि दाजींना सांगितलं पाहिजे सगळं. चल पटकन. अहो त्या माणसानं मला फसवलंय. त्यांना आपण जाऊन काय सांगणार? जे आहे ते सांगायचं. चल. अहो तुला चल म्हटलं ना. मोना माझा रुमाल कुठं आहे ग? तो धुतलेला रुमाल आहे बघ. मोना मोना अजून किती वेळ तोच विचार करणार आहे तू? हे बघ दिदी आणि दाजी करतील काहीतरी, मिळतील आपल्याला पैसे परत. नाही हो, मी कशी बावळटासारखी वागू शकते मला हेच कळत नाहीये. मोना अगं ती लोक भुरळ घालतात बोलण्यात, आणि त्यात तू त्यात मी काय? त्यात तू माझी भोळी बाबडी बायको अडकली असणार त्यांच्या बोलण्यात. म्हणजे या सगळ्यात माझी चूक नाहीये. बिलकुल नाही. चूक त्या माणसांची आहे. त्यांच्या कर्मानं नक्की त्यांना शिक्षा मिळेल. पण तू अशी नाराज नको राहू बरं. अहो पण तुम्ही ते पैसे माझ्यासाठी कमवले होते ना हो. एवढंच ना? मग अजून कमवतो मी पैसे. त्या पैशांपेक्षाही माझी राणी मला महत्वाची आहे. अहो तुम्ही असं नॉर्मल कसं वागू शकता? हे बघा तुम्ही मला ओरडा, मला काहीतरी बोला. हो ना. अगं बोलून काय होणार आहे सांग बरं? पण परत फक्त अशी वागू नको म्हणजे झालं. तू जशी आहे ना तशी माझी आहे. त्यामुळे अजिबात असं नाराज राहायचं नाही. अहो तुम्ही मला किती समजून घेता, आणि मी घर मिळणार आहे म्हणून सगळे पैसे कमावले. ना अगं आता सोड तो विषय. नाही हो, मी तुमचं कधीच काय ऐकत नाही. आणि तुम्ही मला म्हणाला होतात की आता घराच्या नादाला नको लागूयात, पण मी तुमचं एक ऐकलं नाही. स्वतःच्या मनाचा कारभार केला आणि सगळे पैसे घालवले. अगं ठीक आहे. हे बघ प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा असतात. तू स्वतःला दोष नको देऊ. अहो मला वाटलं होतं तुम्ही ना माझ्यावर खूप चिडाल, मला खूप बोलणार, पण तुम्ही असं काही करत नाहीये ना. याच गोष्टीचा मला त्रास होतोय. हाय का आता? चिडण्यासारखं काय झालंच नाही तर मी का चिडू? हो ना, आपल्या आजूबाजूला अशी फसवणारी माणसं असतात. इथून पुढे तू आहे ना हुशारीने विचार कर, हुशारीने वाग, एवढंच सांगायचं आहे मला. अहो मी ना
तुम्हाला न विचारता काहीच नाही करणार, काहीच नाही. मोना मला कळतंय ग, तुला पण वाटत असेल की आपलं स्वतःचं घर असावं, आपली गाडी असावी. कदाचित मी नाही समजू शकलो तुला, पण मी तुला वचन देतो, योग्य वेळी नक्की आपण आपल्या घराचा विचार करू. मोनाची फसवणूक झाली घरासाठी, आणि दिप्या घर घ्यायचा विचार करतोय. पण का? अर्जुन, तू कुठे हरवलायस? बोललो मी, म्हणजे मी गेलो होतो दिप्या आणि मोनाकडे. काय झालं? आप्पे, मोनाने आपल्याला सांगितलं नव्हतं ना की तिने पैसे का दिले. त्या लोकांनी तिला सांगितलं होतं की तुला घर देतो, म्हणून तिने पैसे दिले. काय? एक मिनिट, घराच्या अभ्यासापोटीने पैसे कमवलेत? देवा, अरे पण हिच्या डोक्यात हा घराचा विषय आला कुठून? हे साधी सोपी गोष्ट आहे ना. ज्यावेळी माणसाला वाटतं ना की आपली घरात किंमत नाही, त्यावेळी माणूस स्वतःहून बाजूला होतो. अर्जुन, नाप्पे, फक्त मोनाच नाही, दिप्या पण म्हणत होता योग्य वेळ आल्यावर आपण आपलं घर घेऊ. साहजिक आहे नाप्पे, त्यात काही चुकीचं नाही. तू मला एखादी गोष्ट मागितलीस तर मी इकडची दुनिया तिकडे करेल, पण ती गोष्ट तुला आणून दे. मोना पण दिप्याची बायकोच आहे ना. हो अर्जुन, खरंय. पण मला काय वाटतं सांगू,